मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्याने आता विक्रांत आणि सुजित कुमारला चांगलंच अडकवलेलं असतं। तो आता विक्रांतच्या घरी येऊन चांगलीच त्याची खरडपट्टी काढतो। सुजित कुमार आता म्हणत असतो, मी तुझ्या आजीला काही नाही केलं रे सत्या। सत्या म्हणतो, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, म्हातारीला तुम्ही मारून टाकलं। सुजित कुमार पुन्हा एकदा म्हणतो, अरे मी काही केलं नाही, या ढवळीकरनेच केलंय सगळं काय। तेव्हा सत्या म्हणतो, अरे या सगळ्यामध्ये ना तू सुद्धा सामील आहेस आणि तूच या ढवळीकरचा साथीदार आहेस। तेव्हा सुजित कुमार म्हणतो, अरे नाही रे बाबा, मी नाही काही केलं, मी आजीला कशाला उगीच मारेल, तिची माझी काय दुश्मनी। तेव्हा सत्या आता विचारतो, काय रे तुम्ही दोघेही माझ्या आजीला का शोधत होतात, असं म्हणून दोघांच्याही आता दोन कानाखाली तो सणासन मारतो। मग आता ते दोघेही काही बोलत नाहीत। हे पाहून सत्या म्हणतो, आता मीच सांगतो ना तुम्हाला, कारण तुम्ही दोघेही ना माझ्या आजीचा खून करण्यासाठीच घरी आला होतात आणि तुम्ही दोघांनीच खून केलाय तिचा आणि नातवापासनं त्याची आजी तुमच्यामुळेच दूर गेली आहे असा आरोप तो त्यांच्यावर करतो। अरे या पापाची शिक्षा तर तुम्हाला भोगावीच लागणार आहे, कारण तुम्ही माझ्या आजीचा जीव घेतलात, तुम्ही हे चांगलं काम नाही केलं। अरे आता सुजित कुमार, तुला तर शिक्षा भोगावी लागणारच आहे, परंतु या ढवळीकरला पोलिसांच्या ताब्यात आणि फासावर मी चढवणारच आहे। की एक काम करू रे, मी दोघांनाही असं फासावर लटकवू, फासावर लटकवल्यावर तुम्ही दोघेही वर जाणार, मग माझी आजी तुमचा पुन्हा खून पाडणार, असं म्हणून तो आजीचीच आता चांगली भीती त्या दोघांना दाखवतो आणि विचारतो, काय करायचं, पटकन बोला, हा पटकन बोला, आता तुम्ही आजीच्या हातनं मरताय की जेलात जाताय की मीच मारू दोघांना। तेव्हा आता लगेचच विक्रांत हा इंग्लिशमध्ये फाडफाड बोलू लागतो आणि म्हणतो की तुला काही कळतं का नॉनसेन्स। तो इंग्रजी बोलत असल्यामुळे सत्यासुद्धा आता वेगळीच भाषा बोलू लागतो। तेव्हा तू हे काय बोलतोस असं विक्रांत विचारतो। सत्या म्हणतो, मग तुझी ही भाषा ऐकून ना माझ्या डोक्याचा भुगा झाला, मलाही नाही समजली, कळलं। आता हे बघ, जे बोलायचं ना ते मराठीत बोलायचं। तेव्हा विक्रांत आता बोलू लागतो की मला हे म्हणायचंय, तुला समजत नाहीये का। तेव्हा सत्या आता लगेचच विचारतो, म्हणजे मलाच समजत नाहीये का अजून सुद्धा। विक्रांत म्हणतो, ऍक्च्युली मला तसं म्हणायचं नाहीये, अरे तुला कळत नाहीये मला नक्की काय म्हणायचंय। अरे मी खरंच काही केलेलं नाहीये आणि मी तुझ्या आजीला का मारेन सांग बरं, मला काय वेड लागले का सांग बरं, कुठल्या अँगलने मी खुनी वाटतो तुला। तेव्हा सत्या म्हणतो, हे बघ, मर्डरर किंवा खुनी असं कोणाच्या तोंडावर लिहिलेलं नसतं, कारण हा सुजित कुमार तोंडावरनच खुनी वाटतो, मग याने केलाय का खून। तेव्हा सुजित कुमार अगदी मोठ्यानेच बोलू लागतो की अरे तू मला कशाला मध्ये घेलतोस, मी मारले का तुझ्या म्हातारीला, नाही मारलं रे, पण तूच म्हणाला ना चेहऱ्यावरनं माणसं समजत नाही म्हणून, आता मग मी कसा असणार तूच सांग बरं। ते आता म्हणतो की हे बघा, मी तुमच्या दोघांना अजिबात सोडणार नाही, असं म्हणून तो त्या दोघांची डोकी एकमेकांच्या डोक्यावर अशी आपटवतो आणि म्हणतो, दोघेही आपापसात ठरवून घ्या की खून नक्की कोणी केलाय। आता तेवढ्यातच मीरा तेथे येते आणि सत्याला म्हणते, सोडा बरं, सोडा तुम्ही सोडा। मग आता मीरा लगेचच सत्याला थोडं बाजूला घेते आणि हळूच म्हणते, सासूबाई आणि रवी भाऊजी इकडे यायला निघालेत आणि जर सासूबाईंनी यांना आजीबद्दल सांगितलं तर सगळा घोळ होईल। तेव्हा आता सत्याला टेन्शनच येतं। हे दोघेही ऐकण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना मीराचं बोलणंच ऐकू जात नाही। सत्या मोठ्याने म्हणतो, काय निरूपा, तेव्हा काय झालं, निरूपाचं काय झालं, असं लगबगीने लगेचच सुजित कुमार विचारतो। सत्या त्याला खोटं सांगतो, काही नाही, पोलीस इकडे यायला निघालेत। मग आता विक्रांत आणि सुजित कुमार अजूनच घाबरतात की पोलीस इकडे आल्यानंतर आता करायचं तरी काय। पुढे आता तो म्हणतो, तुम्हाला ना ते पोलीस रंगेहात पकडणार। अरे वा धूमकेतू, तू एक नंबर काम केलंस। तेव्हा आता पोलीस येणार या भीतीने विक्रांत आणि सुजित कुमार लगेचच सत्याच्या तावडीतून पळू लागतात, पण सत्या बरोबर त्यांना पकडतो आणि व्हा माग असं म्हणून दोघांना जागेवरच रोखून धरतो आणि मग त्या दोघांची कॉलर पकडत म्हणतो की कानून के हात बहुत लंबे होते है, पण या सत्याचे हात ना त्याच्यापेक्षाही लांबच आहेत, असं म्हणून तो पुन्हा एकदा दोघांची डोकी एकमेकांच्या डोक्यावर आपटवतो आणि विचारतो, काय लय पळायची हौस आहे ना तुम्हाला, आता मी कसा पळवतो ना ते तुम्हाला दाखवतोच। मग त्यानंतर सत्या लगेचच आता त्या दोघांची कॉलर पकडवून त्यांना बाहेर घेऊन येतो आणि लगेचच तेथे एक व्हॅन उभी असते, त्या व्हॅनमध्ये बसायला सांगतो। ते दोघेही आता व्हॅनमध्ये बसतात खरं, पण सत्या रागात असतो आणि म्हणतो, पोलिसांच्या अगोदर ना मीच तुम्हाला शिक्षा देणार। तेव्हा विक्रांत म्हणतो, ए नको,
आता सत्याच्या मित्रांनी फुल सत्याने सांगितल्याप्रमाणे प्लॅन केलेला असतो. सत्या म्हणतो गाडी काढ रे. तेवढ्यातच आता तेथे निरूपा आणि रवी लपून बसलेली असतात आणि ते दोघेही विक्रांत सुजित कुमारला घेऊन जाताना नेमकं सत्याला पाहतात. मग आता त्यानंतर मीरासुद्धा लपून बसते. तेव्हा ए सत्या दादा तू कुठे चाललास रे असं मोठ्यानेच रवी ओरडतो. परंतु आता सत्या काहीही ऐकत नाही. मीरा त्या दोघांना डोकावून पाहते. तेव्हा निरूपा म्हणते पाहिलं का तो पनवती, पाहिलं तू पनवतीला. तेव्हा रवी विचारतो पण कुठे घेऊन चालले आहे. तेव्हा निरूपा म्हणते अरे मी तुला सांगितलं ना काहीतरी गडबड आहे म्हणून. कारण रियाचे बाबा ना खूप म्हणजे खूपच घाबरलेले दिसले आणि आता तूच बघ ना त्यांना कसं पकडवून ते घेऊन गेलेत. चल बरं चल त्यांच्या मागावर जायला हवं आपल्याला. आता त्या व्हॅनच्या पाठीमागे निरूपा आणि त्याचबरोबर रवी दोघेही धावू लागतात. तेव्हा मीरा विचार करते सासूबाईंना काहीही करून थांबवायला हवं, कारण त्यांच्यापर्यंत पोहोचून सासूबाई चालणार नाही. असं म्हणून मीरा धावतच त्यांच्या पाठीमागे येते. सासूबाई सासूबाई असा आवाज देत निरूपाला अडवते. मग आता ती म्हणते अहो यांना कुठे बघितलं का तुम्ही, कारण हे म्हणत होते रियाच्या वडिलांना पकडून घेऊन गेले आहेत आणि आता सोडणार नाही असं सुद्धा म्हणत होते. मला तर खूप टेन्शन आले. तेव्हा रवी विचारतो पण झालंय काय नक्की. तेव्हा निरूपा म्हणते तुझा नाटकीपणा ना बंद कर, कारण हे सगळं जे झालंय ना ते फक्त तुझ्यामुळे झालंय. अगं तुझ्यामुळेच तो असं वागतोय आणि तुला कळत नाही का, आम्ही आमच्या डोळ्यांनी स्पष्टपणे बघितलंय की रियाच्या बाबांना आणि सुजित कुमारला तो आत्ताच गाडीतून घेऊन गेलाय. आता कुठे घेऊन गेलाय काय माहिती, त्यांचा जीव घेतो की काय. आता एक खून करून त्याचं पोट नाही का भरलं. तेव्हा रवी म्हणतो आई अशी काय बोलतेस ग. तेव्हा निरूपा म्हणते की सर्किट आहे तो, तुला नाही कळत का रे. तर मीरा आता सत्याची बाजू घेत म्हणते त्यांनी काहीही केलेलं नाही. मग आता तू त्याची बाजू घेऊ नकोस उलट, असं आता निरूपा रागातच म्हणते. आणि आत्ताचं नाही तर लहानपणी सुद्धा तेच केलंय त्याने आणि आत्तासुद्धा खून करायला तो मागे पुढे बघणार नाही. तेव्हा आपण काय रे हिच्याबरोबर बोलत बसलो, चल ना जाऊया शोधूयात त्यांना, असं लगेचच निरूपा म्हणते. तेव्हा गाडी निघून गेली, कुठे शोधायचं असं रवी विचारतो. तेव्हा निरूपा म्हणते अरे हे सगळं ना या डबल पनवतीमुळे झालंय, तिच्यामुळे तो हातचा सटकलाय, चल आपण शोधूयात, कारण नक्की काय झालंय ना ते मला कळायलाच हवं. असं म्हणून दोघेही जातात. तर मीरा मात्र त्यांच्याकडे पाहून हसते आणि म्हणते मला हेच तर पाहिजे होतं, आता प्लॅनमधलं पुढचं पाऊल टाकायला हवं, असा ती विचार करून हसतच तेथून जाते. दुसरीकडे आता सुजित कुमार त्याचबरोबर विक्रांत या दोघांच्याही गळ्याला आता सत्याने फास लावलेला असतो. दोघांना लटकवून ठेवलेलं असतं आणि त्यांच्या पायाखाली एक फळी असते. दोघेही ओरडत आरडत असतात, कारण त्यांना स्वतःचा जीव वाचवायचा असतो. आणि सत्याने अशी सेटिंग करून ठेवलेली असते ना की सुजित कुमार जास्त प्रमाणावर हल्ला तर लगेचच विक्रांतला फास लागणार, आणि विक्रांत हल्ला किंवा त्याने काही चुळबुळ केली तर सुजित कुमारला फास लागणार. त्यानंतर तो आता विचारतो तुम्हाला काय वाटलं तुम्ही काहीसुद्धा करून जाल आणि हा सत्या काही करणार नाही का, आणि का तर सत्याचे हात दगडाखाली आहेत म्हणून. अरे पण माझी आजी माझा जीव होती आणि तुम्ही ना तिचा खून केलाय, तुम्ही दोघांनी मिळूनच मारलत माझ्या आजीला, आता याची शिक्षा तुमच्या दोघांना मिळणारच. एक जण तिकडे फासावर लटकणार आणि एक जण इकडे फासावर लटकणार. त्यानंतर विक्रांत आणि सुजित कुमार आपले हात सोडवण्याच्या प्रयत्नात असतो, पण त्यांना आता एवढं पॅक बांधून ठेवलेलं असतं सत्याने की चुळबुळसुद्धा करता येत नाही. सुजित कुमार म्हणत असतो की नको रे नको मारू मला. मग पुढे आता सत्य अजूनच घाबरवतो आणि म्हणतो की आता तुम्ही दोघेही ठरवा कुणाला पोलिसांच्या हातनं मरायचंय आणि कुणाला माझ्या हातनं मरायचंय. आता तुम्ही दोघेही ठरवा पटकन, चला कुणाला या फळीवरनं अगोदर खाली उतरायचंय. तर सुजित कुमार मला मला असं म्हणत असतो, जीवाची भीक मागत असतो. तेव्हा आता लगेचच विक्रांत म्हणतो सुजित कुमार नीट उभा राहा, अजिबात हलू नकोस. तेव्हा सुजित कुमार म्हणतो यमड्या मी आहे ना इथेच, तू पण हलू नको ना रे. मग त्यानंतर सुजित कुमार म्हणतो मी माझे पैसे घेतले असते, गुपचूप गेलो असतो ना, तू कशाला मला अडकवलंस. अरे काय दोष होता त्या आजीचा, तिला का मारलं, असं म्हणून आता सुजित कुमार सगळं काही यमडीवर लोटून देत असतो. तेव्हा यमडी सुद्धा म्हणतो की ये बाबा मी नाही काही केलं, तुला सांगितलंय ना एकदा मी नाही मारलं म्हातारीला, अगोदर इथून कसं सटकायचं ना ते बघ, काहीतरी बोलून माझं डोकं फिरवू नकोस. पुढे आता सत्या म्हणतो गप्प बसायचं दोघांनी सुद्धा. कोर्टामध्ये एका खुन्याची शिक्षा फाशी आणि दुसऱ्या खुन्याची शिक्षा सुद्धा फाशीच असते. अजिबात आपण घाबरत नाही, आपण तर तयार आहे, पण तू तयार आहेस का, असं सुजित कुमारला तो विचारतो. मग त्यानंतर आता
तो म्हणतो या टकल्याला ना मी पोलीस स्टेशनमध्ये देतो आणि तू मात्र इथेच मर हा विक्रांत. पुढे सुजित कुमार म्हणतो की मला पोलिसांमध्ये चालेल दे बाबा पोलिसात, मी सुटेन तरी. त्यानंतर सत्या म्हणतो गप्पा बस, बोलू नकोस पुढे, अजून तर मी काही केलंसुद्धा नाही आहे. मी तुम्हाला तेवढाच त्रास देणार आहे जेवढा तुम्ही माझ्या आजीला मारताना दिलाय आणि माझ्या बापाला आयुष्यात जगताना दिलाय. तर दुसरीकडे निरूपा आणि रवी हे दोघेही आता रियाच्या बाबांचा म्हणजे विक्रांतचा शोध घेण्यासाठी निघालेले असतात. इकडे तिकडे ते पाहतात पण त्या दोघांनाही हे दोघे कुठेच दिसत नाही, म्हणून त्या दोघांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत असते. इकडे सत्य आता म्हणतो की हे पहा, तर मी या दांडक्याने तुमच्या दोघांची धुलाई करतो. तेव्हा विक्रांत म्हणतो काही वेडा झाला की काय तो सत्या? अरे डोक्यावर परिणाम झाला का तुझ्या? काही पण काय बोलतोस? त्यानंतर सत्या म्हणतो हे पहा, आता तुम्ही एक काम करा, जो कोणी मोठ्याने ओरडेल त्याला कमी मार. मग आता हेल्प असं मोठ्याने सुजित कुमार ओरडू लागतो. तर सत्या पुन्हा त्याच्यावर हसतो आणि म्हणतो कितीही ओरडला ना तू तरीही काही फायदा होणार नाही, कारण हे माझ्या मित्राचं बंद पडलेलं गोडाऊन आहे. इथे कुणीही तुमच्या मदतीसाठी येणारच नाही, कारण इथून 12 किलोमीटरच्या रेडियसवर एकही माणूस नाही. असं म्हणून सत्या त्या दोघांना चांगलंच आता घाबरवतो. तर आता सुजित कुमार वाचवा असं म्हणून मोठ्याने ओरडू लागतो. पण आता तेथे कुणीही नसल्यामुळे त्याच्या मदतीसाठी धावून तर कुणी येत नाही. सत्या मात्र त्या दोघांची खूप मज्जा घेत असतो आणि त्या दोघांना ओरडताना पाहतो आणि आपला बाप यांच्यामुळे किती त्रासात होता हेही सत्याला आठवतं. तेव्हा सत्या विचारतो काय रे, तुमची काय अवस्था झाली? खूप बेकार रे, बेकार. माझीसुद्धा तुमच्या दोघांना अशीच वाट लावायची होती ना, लावली ती वाट, कारण तुम्ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन खूप मोठी चूक केली आणि म्हणूनच या सत्याने तुमची केस ना डबल फास्ट ट्रॅकवर घेतली आहे. त्यामुळे आता तुम्ही या सत्याचा प्रसाद खायला तयार व्हा. मग आता सुजित कुमार अजूनच घाबरतो. विक्रांत तर तोंडातून शब्दसुद्धा काढत नसतो. त्यानंतर सुजित कुमार म्हणतोय बाबा एवढं केलं, आता कुठे प्रसाद देतो रे, नको ना, काढ आम्हाला, सोड. तर आता सत्या हा रागातच सुजित कुमारच्या पायावर ते दांडकच मारतो आणि त्याचा पाय चांगला सोलवटून टाकतो. त्याचबरोबर आता तो विक्रांतची सुद्धा तशीच सेम अवस्था करतो आणि विक्रांतच्या पायावर सुद्धा सपासप तो त्या दांडक्याने मारतो. मग आता सत्या म्हणतो गुन्ह्याची शिक्षा भोगण्यापेक्षा गुन्हा करूनही मी शिक्षा तुम्हाला देणारच, असं म्हणून तो पुन्हा दांडक्याने जबरदस्त असा दोघांनाही मार देतो. तेव्हा यमड्या अरे हालू नको ना, असं सुजित कुमार ओरडू लागतो. तर आता सुजित कुमार म्हणत असतो खूप लागतंय रे सत्या, जरा दयामाया दाखव. तर आता दुसरीकडे निरूपा आणि रवी हे दोघेही अजूनही रस्त्याने चाललेले असतात. त्या दोघांना कुठेच रियाचा बाबा दिसत नसतो, त्यामुळे ते दोघेही आता वैतागतात. कुठे शोधावं हाच प्रश्न त्यांना पडतो. दुसरीकडे मीरा आता पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि म्हणते साहेब खरे गुन्हेगार सापडले आहेत, खरंच यांनी काही केलं नाही आहे, तुम्ही प्लीज माझ्याबरोबर चला की. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ओ बाई हे पहा, कुठेतरी आम्हाला घेऊन जाऊन आमचा टाईम खोटी करू नका. अहो शहरामध्ये काय घटना घडतात आणि तुमचं काय चाललंय, प्लीज, कारण आता जे कोणी गुन्हेगार असतील ना त्याला आम्ही शोधू, तुम्ही जा बरं. तेव्हा मीरा आता रिक्वेस्ट करते साहेब आत्ता गेलो तरच तुम्हाला त्यांना रंगेहात पकडता येईल, नाही तर नाही पकडता येणार, कारण काहीही करून आपल्याला पुरावे शोधायचे आहेत. पुरावे नष्ट झाले तर काय करणार सांगा बरं. तेव्हा आता ते साहेब हसतात आणि म्हणतात ते काय बॅटरीवर चालणारं मशीन आहे का, म्हणजे आम्ही तिथे गेलो तर लगेचच ते मशीन चालू होणार, गुन्हा कबूल करणार. अहो तुम्हाला काही वाटायला हवं, असं कुणी गुन्हा कबूल करतं का? त्यांना जर गुन्हा कबूल करायचाच असेल तर आत्ता काय आणि नंतर काय, गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. मग आता मीरा म्हणते अहो तसं नाही म्हणायचं मला, आत्ता ते दोघेही ज्या परिस्थितीमध्ये आहे ना त्याच परिस्थितीमध्ये ते दोघेही गुन्हा कबूल करतील असं मला म्हणायचं आहे. तेव्हा दुसरा पोलीस म्हणतो अहो बाई तुम्ही काय म्हणताय, तुमचं तुम्हाला कळतं का, आम्ही इथे पोलीस आहोत आणि गुन्हेगाराकडनं त्यांचा गुन्हा कसा वदवून घ्यायचा ना हे आम्हाला चांगल्या प्रकारे कळतं, तुम्ही आम्हाला काही शिकवू नका काय कसं करायचं. अहो मॅडम आम्ही आमचं बघून घेऊ, तुम्ही निघा बरं आता. तेव्हा मीरा आता त्यांना रिक्वेस्ट करते की साहेब असं नका ना करू, प्लीज या ना माझ्याबरोबर, कारण आपल्याला जर उशीर झाला तर हातातनं सगळे पुरावे सुद्धा निघून. तर दुसरा इन्स्पेक्टर साहेब तेथे येतात आणि म्हणतात मॅडम काय म्हणतायत जरा ऐका, असं म्हणून ते मीराला जवळ बोलवतात आणि विचारतात काय झालं मॅडम. मग आता ते रागातच म्हणतात की कोणी काही सांगत असेल तर आपण ऐकून घ्यावं लागतं,
कारण पोलीस हा जनतेचा मित्र असतो. अहो बोला मॅडम, काय प्रॉब्लेम आहे असं ते इन्स्पेक्टर साहेब विचारतात. तेव्हा मीरा आता तिचा सगळा प्रॉब्लेम सांगू लागते की साहेब, माझ्या नवऱ्याला एका खोट्या ॲक्सिडेंटमध्ये अडकवलंय. आता खरे गुन्हेगार सापडले आहे, पण त्यासाठी ताबडतोबच आपल्याला तिकडे जायला हवं. त्यामुळेच ते तिकडे तोंडाने गुन्हा कबूल करतील आणि ह्याच साहेबांना मी ते सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण हे ऐकत सुद्धा नाही, माझी मदत सुद्धा करत नाहीत. अहो आता तुम्ही तरी चला की प्लीज प्लीज असं म्हणून मीरा हात जोडूनच रिक्वेस्ट करते. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, प्रत्येक नागरिकाची सुरक्षा हे आमचं कर्तव्य आहे, कारण जो गुन्हेगार असेल त्याला शिक्षाही होणारच. तेव्हा मीराला आता विश्वास बसतो की हे साहेब पाठीशी असल्यानंतर आपलं काम अधिकच सोपं होऊन जाणार, कारण त्यांनी माझा प्रॉब्लेम हा समजून घेतला आहे. तेव्हा ती आता थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच असं म्हणते, त्यांचे आभार मानते. तर दुसरीकडे आता निरूपा ही रवीला म्हणत असते की काय रे, कुठं शोधायचं. रवी म्हणतो माझंही डोकं चालत नाही आहे, काय करावं, रँडमली आपण कुठे शोधणार. तेव्हा निरूपा म्हणते शोधूया तरी आपण कुठेतरी, काही प्रॉब्लेम नाही. मग आता समोरच निरूपाला आता गाडी दिसते. ती म्हणते अरे हीच गाडी आहे ना, पनवती तुझ्या सासऱ्याला आणि त्या सुजित कुमारला याच गाडीतून घेऊन आलाय. मग ते दोघेही आठवण्याच्या प्रयत्नात असतात. तेव्हा रवी म्हणतो हो हो हीच गाडी होती आणि नंबरसुद्धा तोच आहे. तर आता सुजित कुमारचा मोठ्याने आवाज येऊ लागतो आणि मग त्यानंतर विक्रांतचा सुद्धा आवाज येतो. तेव्हा आता हा तर तुझ्या सासऱ्याचा आवाज आहे ना असं निरूपा विचारते. तेव्हा रवी म्हणतो हो हो त्यांचाच आवाज आहे. त्यावेळी निरूपा म्हणते म्हणजे इथेच कुठेतरी ते असणार आहेत. आता इथून येतोय आवाज, चल चल शोधूयात आपण. ते दोघेही आता आतमध्ये त्या दोघांना शोधण्यासाठी जायला निघतात. तर इकडे सत्याने आता त्या दोघांना मारून मारून अगदी हैराण करून टाकलेलं असतं. ते दोघेही मोठ्याने ओरडत असतात की मारू नका मारू नका. मग आता लागतंय का, तुम्हाला लागतंय का, पाहिजे तेवढं घ्या असं सत्या मोठ्यानेच म्हणतो. आणि तुमच्या तर असं म्हणून पुन्हा एक जोराचा फटका विक्रांतच्या पायावर मारणार. तितक्यातच निरूपा आता ओरडते पनवती. तेव्हा ही निरूपा इथे आलीच कशी काय हे पाहून आता सत्याला जबरदस्त असा धक्काच बसतो. त्यानंतर तो आता विचारतो ही निरूपा इथे कुठे तडमडली. तर निरूपा आतमध्ये येते आणि सत्याला म्हणते सोड त्यांना, आता जीव घेणार आहेस की काय त्यांचा. तेव्हा सत्या म्हणतो आज यांचं जे व्हायचंय ना ते होऊ देत, पण हा सत्याना यांना अजिबात सोडत नसतोय. तेव्हा सुजित कुमारचा आवाजच वाढतो आणि तो म्हणतो ए फुकण्या, अरे तुझी आई काय सांगायला लागली जरा ऐक तिचं. तेव्हा सत्या रागातच म्हणतो काय रे फुकण्या कुणाला म्हणतोस रे, तुझ्या तर असं म्हणून सत्या सपासप त्याच्या पायावर पुन्हा 5-6 फटके मारतो. त्याचवेळी मात्र निरूपा आणि रवी हे दोघेही अजूनच घाबरतात. तर आता विक्रांतची सुद्धा चांगली धुलाई केल्यामुळे तो आता चिडतो आणि सुजित कुमारला विचारतो ए काही पण काय बोलतोस रे सुजित कुमार, अरे सिच्युएशन काय बोलतो काय कळतं का. तेव्हा आता सुजित कुमार पलटी खातो आणि म्हणतो अरे ए सत्या मी नाही बोललो बाबा तुला असं फुकण्या वगैरे, कारण मी या यमड्याला बोललो, ढवळीकरला बोललो, तुला एवढं कळत नाही का असं म्हणून तो ढवळीकरला पुन्हा एकदा फुकण्या फुकण्या असं म्हणतो. त्यानंतर आता लगेचच ढवळीकर म्हणतो ए गप्प बस आता मी बोलतो त्याच्याशी, ए सत्या सोडणार आहे सोड ना असं म्हणून तो रिक्वेस्ट करत असतो. अरे तुझी आई सुद्धा बोलते ना सोड म्हणून, मग सोड ना आता. तर सुजित कुमार म्हणतो अरे सोड ना आमच्या दोघांनाही सोड ना. तेव्हा निरूपा आणि रवी हे दोघेही त्याच्याकडे पाहतच राहतात. तर आता रियाचा बाप असा फासावर लटकलेला पाहून देखील रवी सत्याला काहीच बोलत नसतो, कारण त्याला माहीत असतं हा ढवळीकर काय चालीचा आहे. त्यानंतर आता सत्या म्हणतो मला काय वाटतं माहिती आहे का, अरे रव्या ही बापाची बायको मला तर मुलगा मानतच नाही, मग मी हिचं कशासाठी ऐकायचं, कारण हे जे दोघंजणं बोलले आहेत ना ते तुझ्यासाठीच बोलले आहेत असं वाटतंय. तेव्हा आता निरूपा म्हणते पनवती खूपच तोंड चालवायला लागलास रे तू, आणि आता मी काय सांगते ना ते जरा गपगुमाने ऐक, सोड बरं त्यांना अगोदर आणि उगीच कशाला वाढवतोस सगळं. त्यानंतर सत्या म्हणतो एक काम कर हिला पटकन घरला घेऊन जा. तेव्हा निरूपा हट्ट करते की मी कुठेही जाणार नाही, तू अगोदर यांना सोड आणि मग मी घरी जाईन. त्यानंतर आता सत्याचा नाईलाज होतो, तो तरीही निरूपाला म्हणतो निरूपा मी सांगतो ते जरा ऐक, हे बघ यातला एकही जरी गचकला ना तर पोलीस माझ्याबरोबर तुला सुद्धा आतमध्ये टाकतील, मग तुला काय करायचं आहे ना ते बघ आता. तेव्हा आता निरूपा तरीही जागची हालत नाही. ते पाहून सत्या म्हणतो
रव्या मला नाही वाटत ही ऐकेल म्हणून, कारण हिने आत्तापर्यंत कधी ऐकलं नाही, तर आता काय ऐकणार आहे. रव्या एक काम कर, तू तरी जा बाबा इथनं, कारण तुझा आत्ता इथे कुठे लग्न झालंय, कारण तू जर अडकला ना तर रियाचं काय होणार याचा विचार कर. तरीही रवी ऐकत नाही. तेव्हा रवी आता निरूपाकडे पाहतो तर इकडे सुजित कुमार आणि ढवळीकर या दोघांनाही चांगलाच गळ्याला फास बसलेला असतो आणि ते दोघेही आता सोडवा सोडवा अशी रिक्वेस्ट करत असतात. निरूपासुद्धा जागची हलायला तयार होत नाही. हे पाहून सत्याला अजूनच राग येतो आणि तो रागातच त्या दोघांकडे पाहत असतो जेणेकरून हे दोघेही जातील. परंतु ते दोघेही जागचे हलत नसतात म्हणून सत्याच्या आता तळपायाची आगच मस्तकात जाते. मग आता काही वेळाने पोलीस तेथे येतात. तेव्हा निरूपा म्हणते, या साहेब या, सत्याने काय केलं बघा, या दोघांना कसं फासावर लटकवलंय, कारण या दोघांना फासावर लटकवून याने त्या दोघांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. मग आता पकडा या दोघांना, असं आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात. तेव्हा सत्या म्हणतो, थांबा, माझ्या आजीला मारून पळत होते आणि म्हणूनच मी या दोघांना इथे पकडवून ठेवलंय. आता ये टकल्या, बोल की. तेव्हा सुजित कुमार कबूल करतो, हो हो, अहो आजीला मारलंय, पण चुकून मारलंय, पण यामध्ये म्हातारीचा खून झालाय हे नक्कीच. अहो तुमचा गैरसमज असा झालाय की म्हातारी म्हणजे माझी सासूबाई ही जिवंत आहे असं म्हणून निरूपा सत्य सांगते. तेव्हा सत्य रागातच निरूपाकडे पाहतो तर मीरालाही टेन्शन येतं, कारण आत्तापर्यंत केलेला प्लॅन हा सगळा काही फेल झालेला असतो. सत्य आणि मीराचा अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.